अ स्पोर्ट्समॅन बीइंग फ्रॉम अ स्पोर्ट्स बॅकग्राउंड सर हांव एकूच सांगूंक सोदता की आदर्श पंचायत other than other development I will rather talk about sports because sports is my background, so I would rather talk about sir प्रत्येक पंचायतीन एक जिम आसा सर all over Goa, all over पेडणे, but the problem is की जिम जे इंस्ट्रुमेंट असता ओके सो त्या इंस्ट्रुमेंटाक सर आफ्टर 6 months or after 1 year मेंटेनन्सची गरज असता ओके देर आर सम केअरटेकर्स आसा त्याच्या भायर थोड्या जिमांनी जिम ट्रेनरूय आसा बट द थिंग इज तेंचें लक्ष वचना कोणाचो आनी जे आतांचे भुरगे आसा पळय लायक तेंकां अशें अट्रॅक्शन अशें दिसना की जिमान वचपाचें कशें सो आय वूड रादर सजेस्ट की पंचायत along with पंचायत and along with our MLA sir there should be availability of that kind of machineries जी आमी प्रायवेट जिमान पयली वयता that kind of machineries that kind of gym trainer should be available at our government gyms. So this is one of my point. So second point आम्ही पैसे काढून तो सराउंडिंग एरिया क्लीन करता. Actually it is a responsibility of a panchayat. So panchayat should take note of it. Like जो ground असा, त्याचा maintenance असा, it should come from the panchayat. तो पॉइंट असो हा की खंयचे आमी गांवांत वयता थंय रस्ते असतात पूण रस्त्याचेर एक मेन प्रॉब्लेम म्हणटा तो दोन गोष्टींचो असता. एक म्हणटा तो थंयची गोरवां आनी सायडीन ते त्रास जाता तो हेंच्या खातीर सद्या खूब प्रॉब्लेम्स जाता पावसा दिसांनी ते बुरशेपणां करता तेज्या खातीर खूब एक्सिडंट तशेंच ट्रॅफिक जॅम्सूय येता गोरवां खातीर. सो हो म्हाजो एक पॉयंट आहा. तसो रस्त्या वयली ग्रास सो हांव म्हणटा एवरी पंचायतीन तो एक इनिशिएटीव घेवचो की पावसाच्या पयलीं आनी पावस चालू आसतना एवरी 15 दिसांनी किंवा 1 म्हयन्यान ती सायडीची जी ग्रास येता किंवा ती झाडां वाडटा तेज्या खातीर रस्त्यार त्रास जाता केन्ना केन्ना गाडी चलयतना सो फुडलें काय दिसत ना टर्नाचेर सो तेजी मातशी देख घेवची इतलेंच. जी आदर्श पंचायत कशी असावी हे आहे ती म्हणजे आम्ही जो आमचा पेडणे महाल आहे तो कृषी प्रधान देश आहे. या पेडणे महालात खरं तर फार्मिंग ॲक्टिव्हिटीज भरपूर व्हायला पाहिजे तशा होत नाहीत असं मला वाटतं. कारण एकतर शेतकऱ्यांना वन्यजीवांची खूप भीती आहे. गवेरेडे असो किंवा डुकर असतील या सगळ्याची भीती आहे. रोज शेतकरी आपण शेती करतो आणि कुठेतरी एका रात्री येऊन गवेरेडे खाऊन जातात किंवा इतर ज्या वन्यजीव आहेत ते खाऊन जातात आणि त्यांचं मोठं नुकसान होते. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा शेतात जाण्यास प्रवृत्त होत नाही. खरं तर ही कुठेतरी खंडात्मक गोष्ट आहे आणि ती कुठेतरी थांबवायला पाहिजे. यासाठी काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन जी रानातली जनावरं आसा त्यांना खंयसर तरी बंधन हाडपाची गरज आसा. सो ते जर केलं तर कुठेतरी लोक आमचे जे शेतकरी आहेत ते कुठेतरी शेतात वळण्याची गरज आहे. आणि हा मुद्दा घेऊन आम्ही एखाद्या पंचायतमधून रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. शेतीच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा गोष्टी जनरेट करू शकतो जेणेकरून आमच्या पंचायतीला आदर्श पंचायतीचा दर्जा घेऊन इतर पंचायती ज्या आहेत त्या आमच्या पंचायतीचा आदर्श घेऊन त्या ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू करू शकतात. त्यामुळे कृषी क्षेत्र हा एक आहे आणि मुद्दा. आणि दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे कला क्षेत्र. आपल्याला माहित आहे राज्य सरकारने किंवा केंद्रीय सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत ते कला क्षेत्रासाठी आणि बालभवनासारखी अत्यंत चांगली जी सोयी आहेत ते राज्य सरकारने प्रत्येक तालुक्याला किंवा प्रत्येक प्रभागाला दिल्या आहेत. मात्र कुठेतरी मला असं वाटतं मी एक कलाप्रेमी असल्या कारणाने कुठेतरी वाटतं की तो एक कुठेतरी लॅक ऑफ काय म्हणतात त्याला कुठेतरी कमी पडते. कारण तिथे टीचर्स असतात मात्र मुलांचा सहभाग नसतो. कारण तिथे एक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तेवढ्या प्रभावीपणे कंडक्ट केल्या नाहीत. तर त्याच्याकडे एकदा लक्ष घालावा अशी विनंती. तो पंच आम्ही फक्त निवडून हाडटा की एकल्या मनशान ती चलोवचे जे कितें आमचे मुद्दे आहा ते आमचे ग्रामपंचायत लेवलीर व्हरून मांडचे आनी ते करून हाडचे. सो सगळ्यात पयलीं तुमी जेन्ना वोटिंग करतात वा खंयच्या इलेक्शनाक पंच रावता तेन्ना तुमी तेंची क्रायटेरिया पळोवची की तो पंच कसो आसचो. म्हणजे आदर्श पंचायत करतले जाल्यार तुमी फाल्यां जे तुमचे मुद्दे आसा तो पंच व्हरून थंय पावयतलो ते करूंक शकतलो की हे तुमी पयलीं वोटिंगा टायमार चिंतचे. ते जो वोटिंगेक रावला तो इलेक्शनाक रावला तो मनीस
तेका केपेबल आहा, तेका त्या ग्रामपंचायती बद्दल कितें खबर आसा हें पयलीं पळोवचें. सो तेच्या उपरांत जेन्ना निवडणूक जाल्या उपरांत आतां आदर्श पंचायत जशें हांचे सगळ्यांनी सांगलें की कल्चरल एक्टिविटी, शेती आसा आमची, स्किमी आसा, ह्यो सगळ्यो गजाली जर न्हू कोऑर्डिनेशनान चल्ल्यो म्हणजे एक एक जे मुद्दे आसा बारीकसाणेन जे आमचे पंचायतीक रावता, जे आमचे पंच मेंबर आसा तेंच्यांनी बारीकसाणेन तेचेर अभ्यास केलो आनी तशे तरेन ती एक प्लॅनिंग केली की अमके अमके तरेन हें चलतलें. अमकी जर गजाल आसा, जर शेतीची गजाल आसा, शेतकाऱ्यांच्यो ज्यो गजाली आसा जाल्यार ते अमक्या कडेन वचचे, अश्यो अश्यो क्रायटेरिया आहा, ताचेर आमचे कडेन सोल्युशन दिवच्यो. दुसरी गजाल म्हटल्यार एवरी पंचायत न्हू मिटींग आसता, ग्रामपंचायत मिटींग. सो लोकांनी फकत न्हू पंचाक वा गांवान काय सारकें चलना अशें म्हणून बेश्टें जायना. जेन्ना ती ग्रामपंचायत मिटींग आसता तेन्ना त्या मिटिंगेक वचचें. आमच्या असल्या युथांनी मुद्दम करून युथांक सांगता हांव की फक्त आमी म्हणटात घरा बसून कितें जातलें तेंचे पंचायत एक दिसाचें इलेक्शन जातलें वतलें अशें आसना. आमचो फुडार तो आमी ग्रामीण भागासूनच वयर सरता. सो जी आमची ग्रामपंचायत लेवल आसता पळय ती घट आसपाक जाय, मागीर फुडें तांकां बरें हें प्लॅटफॉर्म मेळटा. सो ग्रामपंचायत लेवलीचेर दर एकल्या भुरग्यान तशेंच तरणाट्यांक नेणट्यांनी आपूण जो की आपूण ह्या गांवचो आनी कितें तरी बरें जावपाक जाय त्या खातीर फुडें सरचें. आनी जाता तितले जे आतां हांवें म्हटलें की स्किमी आसात, खुबश्यो स्किमी आहा, त्यो स्किमी कश्यो, त्या स्किमी कडेन कशें पावचें हाचेर न्हू पंचायतीन सारको लक्ष दिवपाक जाय. खूब तरेच्यो स्किमी आसात त्या अजून मेरेन आमच्या ग्रामपंचायत लेवलीचेर पावनात. हांवें जाल्यार इतलेंच पळयलां की चडशे ग्रामपंचायत निवडणूक जाली की ते डेव्हलपमेंटाचेर येतात, डेव्हलपमेंट करतात, जाता ते रस्त्यांचे मातशें पळयतात, तो मागीर तितल्या पुरतो स्टार्टींग येयल्या परस कितें जाता पण मागीर तेचेर इन्स्पेक्शन जायना. आतां कचऱ्याचे सगळ्यां कडेन आमच्या आतां वारखंड पंचायतीचे एक खरेंच अभिमान दिसता की आमच्या पंचायतीन आमकां कचऱ्या खातीर हें दिलां, डस्टबीन दिलां आनी वेळोवेळ ते कचरो कलेक्ट करपाक येतात. ती एक स्वच्छताची आहे. पण तरी लोक कितें करतात की कचरो उडोवप तांकां खबर आसा की कोण तरी क्लीन करपाक येतलो. सो लोकांनी स्वता जावन जबाबदारी घेवची की बाबा कचरो करप न्ही, तो आमकांच लुकसाण. दुसरी गजाल जशें आतां आमी म्हणटा की ही देवळांचें डेव्हलपमेंट बी सगळें डेव्हलपमेंट जालो, पण जी बारीक बारीक शिक्षणाक जी खंयच्या भुरग्याक जर गरज आसा जाल्यार त्या भुरग्याक मदत जावची. आतां सर तुमी आमदाराचे MLA आसात, सो तुमी ईच एंड एवरी मनशा कडेन पावपा सारकें जायना, शक्यता एकदां जायना. सो ही ग्रामपंचायतीक जे तुमी पंच निवडून येतात तांचेर प्रॉपरली इन्स्पेक्शन जावचें की कशें चल्लां काम, की तुमच्या पंचायतीन कोण कोण खंयचे मनीस कशे आसा, कसली गरज आसा, मागीर आनी कशें बऱ्या तरेन तें जावं शकता. सो सगळें कॉर्डिनेटली चल्लें न्हू जाल्यार म्हाका दिसता आदर्श पंचायत जावपाक खंयचीच पंचायत फाटीं उरची ना. तर पंचायत ही 3 स्तराचेर काम करता हिसपान. एक सोशल, दुसरे जे आहा ते शैक्षणीक आनी मागीर आहा ते सामाजीक. तर प्रशासनान थंय जो पळोवपी जो मनीस आसता तो विलेज पंचायत सेक्रेटरी, तो सगळे जे गव्हर्मेंटाचे जे कितें कामकाज आसा ते तेंच्या मेरेन पावयत आसता आनी तांकां हेल्प करता, तें काम आसता तें सुलभ करता. जशें बायन बद्दल म्हटलें एक की केन्ना केन्ना पंच आसता तो शिकिल्लो नासता आनी खबर नासता तेन्ना हांव जर तुमचो डावट आसा तो क्लियर करता. कशें आसा की गव्हर्मेंटाचे जे कितें पॉलिसीज आसतात पळय हे जेन्ना गव्हर्मेंट फ्रेम करता तेन्ना वयल्यान CM काय सगळें जावंक शकना. ताका लागून ग्रासरूट लेवलाचेर हाडून ते इम्प्लिमेंट करपाचें काम डेफिनेटली पंचायतीचें आसा. पण जर समजा एखादो पंच जर समजा इच्छूक आसत कळ्ळें न्ही जाल्यार तेजें एज्युकेशन ह्यो ताजो क्रायटेरिया केन्नाच लागपाक शकना. कळ्ळें न्ही म्हणजे आतां बेजीक जे थोडें जें ज्ञान आसा पळय सगळ्यांकूच आसता आतां. And recruitments. Most of our youth वयता इंटरव्यू दिता येता एक्सपिरियन्स ना म्हणटा घेयना म्हणटा. सर वॉट आय सजेस्ट यू इज की आमच्या पेडण्या तालुक्यात एक टेक्निकल एज्युकेशन दिवपाक
कितें तरी एक इन्स्टिट्यूशन आसपाचें रिलेटेड टू मोपा एअरपोर्ट. लायक आमकां आनीक खंय वचपाची गरज ना, ते टेक्निकल एज्युकेशन आमी पेडणे तालुक्यांत घेतलें आनी रोखडेंच आमचें रिक्रुटमेंट मोपा एअरपोर्टान जावपाचें. सो वॉट आय सजेस्ट यू इज देर शूड बी वन टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रिलेटेड टू मोपा एअरपोर्ट. म्हणजे जे मोपा एअरपोर्टाचे गरजे आसात, म्हणजे तेंची जशी रिक्रुटमेंट आसा, तांकां जशे जशे जे टेक्निकल जॉब्स लागता, तसे तसे शॉर्ट टर्म कोर्सीस रिगार्डिंग टेक्निकल एज्युकेशन शूड बी मेड अवेलेबल इन पेडणे तालुका. सारखी इन्फॉर्मेशन दिली अशें अशें तरेचो जो प्रोजेक्ट आसा तेजो फायदो कितें, तेजो आमकां लायक लुकसाण कितें, असो असो प्रोजेक्ट येयलो जाल्यार कितें जावं शकता, हाचेर आमकां सोल्युशन कितें, हाचेर जर अभ्यास करून पयलीं लोकां कडेन पावले, ते ग्रामीण मनशां कडेन पावून जर ते उलोवप जालें जाल्यार तो IIT प्रोजेक्टाक खंयसरूच विरोध येवचो ना अशें म्हाका दिसता. दुसरी गजाल, आमी गांवांत रावता, सो गांवांतल्या लोकांक कितें जाय, मेनली आतां आमी शेतकाम आसा आमचें, इतल्यो आमच्यो जमनी आसा, थंय आमी शेतां लायता, भाटां लायता, सो ताच्या रिलेटेड जर कितें IIT प्रोजेक्ट येयलो वा स्किम्स जे येयले जाल्यार एक बऱ्या तरेन त्या IIT प्रोजेक्टाक साथ मेळटलो आनी तो बऱ्या तरेन तो प्रोजेक्ट फुडें सरतलो. सो खंयचेय प्रोजेक्ट हाडटना न्हू पयलीं तो ती एरिया खंयची, तो सुटेबल आसा, फक्त डेव्हलपमेंट आनी एक एम्प्लॉयमेंट वाडोवपा खातीर खंयचे IIT प्रोजेक्ट हाडून थापले म्हणून ते जायना. आनी भुरग्यांनी खरेंच शेतकाम म्हटल्यार कमी दर्जाचें न्हू, तें आमचें पयलीं पोट म्हटल्यार मेन. सो शेतकाम खातले जाल्यार तें आमचें एक गरजेची उरत. कोवीड काळांत आमी घरा आशिल्लीं, तुमकां खरें मुद्दामून सांगूंक सोदता की घरा रावन ते अशें जेन्ना आमी पयलीं की आमची सायडीक शेतां आसात ती काम करता, शेतां ती कशे तरेन लायतात, कितें करता, ते गजालीन सुद्दां खूब कितें शिकोवंक मेळटा, मागीर तुमकां इनकम मेळटा, एम्प्लॉयमेंट आपशीं जाता. सो शेतकामांत जर तुमी इंट्रस्ट दिले जाल्यार तुमी खंय कमी पडपाना. सो तातूंतय तुमचें हातभार लावचो आनी IIT प्रोजेक्ट अशें येता जाल्यार सर मुद्दामूच जे आमकां खरंच गरजेचें आसा तें हाडचें. पेडणे महाल हा कलाकारांची खाण म्हटली जाते. गोव्यातून पेडणे महाल कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र कलाकारांना वर येण्यासाठी वाव तेवढासा मिळत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या गावात बालभवनासारखे उपक्रम राबवण्याची गरज आहे, ते सक्रिय करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय एज्युकेशनचा, जसं साईशने म्हणाला, एज्युकेशनच्या बाबतीत भरपूर प्रगती करण्याची गरज आहे. एक मेन मुद्दा म्हणजे आमच्या पेडण्यात भरपूर युवक जे आहेत ते मोठमोठ्या पदापर्यंत जातात, मोठमोठी शिक्षणं प्राप्त करतात. मात्र स्पर्धात्मक परीक्षांमध्ये नेटसेट असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यात कुठेतरी कमीपणा दिसतो. तर हा कुठेतरी मुळातच मेन मुद्दा ठरू शकतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचं इथे प्रशिक्षण केंद्र असणं हे गरजेचं आहे, जेणेकरून पुढची जी पिढी आहे ती स्पर्धा परीक्षा IAS IPSच्या पदापर्यंत आमचे युवा जाऊ शकतील. सो तो एक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे आमच्या पेडणे तालुक्याला संजीवनी किंवा पाणी देणारे 2 मुख्य नद्या आहेत, ती म्हणजे कडशी आणि दुसरी कळणा रिव्हर. ह्या दोन्ही नदींवर आता प्रकल्प होऊ घातले आहेत. एक कडशी रिव्हरवर आडाळी येथे पाणी अडवलंय, तर कळणा रिव्हर ही आमच्या पेडण्यासाठी पाणी जीवनदायिनी सध्या ठरली आहे. मात्र जसं आमदारांनी प्रश्न मांडला विधानसभेत की त्या नदीला पुरेसं पाणीच नाही आहे, आणि एकदम बरोबर गोष्ट आहे. तुम्ही जर त्या नदी कधी गेला तर उन्हाळ्याच्या दिवसात गुडघाभरही पाणी नसतं. तर ह्या कंडिशनमध्ये पाणी मांजरे किंवा मोर्जीपर्यंत जाणार कसं? जर प्रकल्प मोठमोठे प्रकल्प आणले म्हणून होत नाही. त्यांना आमदारांना आश्वासन देण्यात आलं की शापोरा नदीतलं पाणी नेऊन आम्ही कळण्या रिव्हरमध्ये सोडणार, कळण्याच्या नदीमध्ये सोडणार. फिजिकली शक्य आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतो. कारण 6 किलोमीटर किंवा 7-8 किलोमीटरचा डिस्टन्स आहे साळ गावातून चांदेरकडे येण्यासाठी. तर इथपर्यंत जो रस्ता आहे तो, इथपर्यंत जे प्रकल्प आहे तो कशा तऱ्हेने येणार? जर तो अंडरग्राउंडिंग वॉटर पाईपलाईन घातली जाणार की तिथे कॅनल खोदला जाणार, याचाही मार्ग कुठेतरी लोकांना त्याची शाश्वती देणं गरजेचं होतं. कारण जर उद्याचा प्रकल्प होऊ घातला आणि तिथनं जर
पुन्हा एकदा जागा संपादन करण्यात आली तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची गरज होणार आहे. तर त्यामुळे तो एक विषय आहे. दुसरा चालेल प्रकल्प, तिथे 15 MLD चा प्लांट असताना इथे आता ते प्रकल्प येतात, त्या प्रकल्पांवर कुठेतरी लोकांना त्या विषयाची मार्गदर्शन किंवा त्या विषयाची जाणीव करणं गरजेचं आहे. आणि प्रकल्प येत आहेत ते लोकांच्या भल्यासाठी नसतात, मात्र त्या प्रकल्पांचा तोटा आणि फायदा लोकांना सांगण्याची गरज आहे. मोपा एअरपोर्ट तुम्ही पळयात कितल्या लोकांनी सपोर्ट केलो. हांव स्वता गेल्लो आमी सपोर्ट करपाक अभी सुद्धा आशिल्लो तेन्ना हियरिंग आशिल्ली तेन्ना. ताच्या उपरांत अजून मेरेन चालू आसा कितें कितें करंटली. पळय वी विल टॉक अबाउट नाव मोपा एअरपोर्ट जंय आमच्या तरणाट्यांक खुबशे ऑपॉर्च्युनिटीज मेळटले. लायक since I am from private sector, I will more focus on private sector only. कित्याक थंय जॉब क्रिएशन आनी जे ऑपॉर्च्युनिटीज आसा न्ही खूब आसा. लायक अशें म्हणटात की मुंबय एअरपोर्ट जो आसा न्ही थंय ओवर क्राउडेड आसा आनी जंय जी फ्रेट आसा न्ही फ्रेट येता इनकमींग तो जायना थंय हँडल करपाक. सो ऑन मोपा एअरपोर्ट दे कॅन हँडल सम पोर्शन देर आनी थंय जॉब ऑपॉर्च्युनिटीज जातले. लायक फ्रेट फॉरवर्डिंग एजंट्स, फ्रेट फॉरवर्डर एजन्सीज आसा तातूंत, मागीर लॉजिस्टीक सपोर्ट, क्लियरिंग एजंट्स, हे ऑपॉर्च्युनिटी मेळटले आमच्या भुरग्यांक आनी थंय तांकां मुखार वचपाक चान्स पडटलो. हे एक सांगपाक सोदता. दुसरी गोष्ट आसा हांगा आमच्या शेजारल्या मांद्रे कॉन्स्टिट्युशन IT पार्क कितें येवपा आसा. म्हाज्या हिसपान आमच्या सरान सुद्दां थंय भर घालपाक जाय की ते बेगिनतल्या बेगीन स्टार्ट करचे सो दॅट आमच्या तरणाट्यांक जॉब मेळोन थंय आनी जे तेंचो लोकांचो पर्टिक्युलर सेक्शनाचो ऑब्जेक्टीव आसा की अनरेस्ट क्रिएट करपाचो तो साध्य जावपाक जायना म्हणून. कित्याक जेन्ना भुरग्यांक जॉब मेळटले तेन्ना ते सॅटिस्फाय आसतले आनी ते फ्युचराचेर चिंततले. आसता पळय तांकां मेन जे बेसीक एम्युनिटीज आसता तेच मेळनात. सो प्रोजेक्ट जेन्ना आमी विचार करता प्रोजेक्ट हाडपाचे कॉन्स्टिट्युएन्सीन जावं त्या गांवांत, ते ग्रामीण घरांचें कितें ना ते आमी पयलीं विचार करूंक जाय. फॉर एग्जाम्पल आमच्या गांवांत आतां बँक ना. सो जे बँके खातीर बँक खूब तरेचे स्किमी दिता, लोन दिता, कितें जाय तशें जे अपलिफ्ट करपाचें काम बँक करता बारीक मनशांक. सो बँक ही प्रत्येक गांवांत येवपाक जाय. इतले इनिशिएटीव जाल्यार तुमी घेवपाक जाय तेच्या खातीर. सेकंडली विशय आमच्या ह्यांनी मांडलो की उदकाचो विशय खूब जाणांक त्रास जाता. पूण पयलींच्या काळांत कशें आसलेलें की गांवांनूच उदकाचे सोयी जाताले. रिजर्वरीज आहात आमचे अजूनय आहात, ते मेंटेन ना. सगळी म्हाका याद आहा, हांव ल्हान आसलो तेन्ना आमच्यान एक बांय आसली बरी बांय, वर्साच्या बाऱ्या म्हणे उदीक तेका आनी ते उदीक पावयताले प्रत्येक घरांनी पावयताले. पूण मागीर चांदेल असो प्रोजेक्ट येयलो बरो केलो तेन्ना सुद्दां बरें 24 hours उदीक मेळटालें. पूण जशें लोकसंख्या वाडली तशें तें उदीक कमी मेळपाक लागलें. सो ते रिजर्वरीज खंय तरी परतून अपग्रेडेशन करूंक जाय, कितें ट्रीट करूंक जाय तेका उदकाक, कितें तेजी टेस्टिंग करपाक जाय, ते पिवपा सारकें आहात की ना ते सगळें हें करून स्टडी करून ते जाता जाल्यार परतून आमी इन फंक्शनींग हाडपाचें. थँक्यू. लेखक यांनी मॉक पार्लमेंट आणि राष्ट्र निर्माणासाठी आणि राष्ट्र निर्माणात युवकाची भूमिका या कार्यक्रमाचं असं सुंदर असं आयोजन केलेलं आहे. मला वाटतं हा पहिल्यांदाच गोव्यात कधीच्या काळातील पहिलाच कार्यक्रम आहे संपूर्ण राज्यात. त्याबद्दल मी सर्वप्रथम आमदार साहेबांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. प्रोजेक्ट येता तेन्ना ते एम्प्लॉयमेंट सुद्दां येता. तर इंजिनियरांची गरज पडटली, ITI होल्डरांची गरज पडटली, दोतोरांची गरज पडटली, नर्सांची गरज पडटली. खूब अशे करियर आहात थंय तेंची गरज आहा. पूण सद्या स्टुडंटांक सद्या खबरूच ना की जे म्हाका हें करियर करपाक जाय, पूण म्हाका हें करियर कशें करप तेंच खबर ना. जेन्ना तूं 12th पास करता, भुरगो सायन्स घेता, आर्ट्स घेता, कॉमर्स घेता, पूण तें करून फुडें कितें करपाचें तेंच कोणाक खबर ना. मागीर म्हणटात ओके म्हाका एग्जाम कांय खबर ना, सो हांव आतां BA करता, BSc करता, BCom करता. हें तितलेंच पुरती आसचें सारकें न्हू. भुरग्यांनी नॉलेज दवरपाक जाय. सो हांव म्हणटा की एवरी कॉलेजींनी स्कुलांनी हो एक प्रोजेक्ट आसचो की 9th आनी 11th स्टँडर्डाक करियर गायडन्स, खंयचे करियर करपाक, खंयची एंट्रन्स एग्जाम दिवपाक जाय, कशें कितें करपाक जाय हेजी नॉलेज दिवपाक एक फिजिकल टिचर ऑर एक फॅकल्टी आसची एटलिस्ट इन पेडण्यान तालुका. कित्याक पेडण्यान सगळ्यान चडूच प्रोजेक्ट येता आसात, बारीक आसूं व्हडले आसूं फुडें येतात. सो इतलें म्हाका म्हणपाक जाय. थँक्यू. त्यांनी तो इन्स्पेक्शन करून पळोवपाक जाय की हांगा ते शिक्षणाचे एज्युकेशन लेवलीक ते शिक्षण आसा की ना, तेन्नाच तो सुरवात जावपाक जाय.
जेन्ना तो IIT प्रोजेक्ट खंयचो प्रोजेक्ट हाडटा तो जाल्या उपरांत जेन्ना ते एम्प्लॉयमेंट अमके अमके जॉब वेकन्सी आसा ते टायमार खंयचो मनीस कसो तयार जावंक शकता इन झटक्यान. सो तेका पयलीं तयारीक लागपाक जाय. जेन्ना पयलीं तो प्रोसेस स्टार्ट जातलो तेन्नाच आमी केपेबल जातली. तेका तो प्रोजेक्ट जावपाकूच तितलीच वर्सां लागता. सो त्याच वर्सां भितर ती मनशाय तशी तयार जातली. सो असो तुमचे कडेन इतलेंच मागता की खंयचेय प्रोजेक्ट जर तुमी हाडटात वा आमकां गव्हर्मेंट हांगा IIT प्रोजेक्ट उबे करतात जाल्यार तेजे तेन्नाच भुरग्यांक ती फॅसिलिटीज एज्युकेशन दिवपाक स्टार्ट जावपाक जाय. जाल्यार दिसता की आमी व्हडले कितें ना पळयता पयलींचे आमचे ग्रामीणतायेचें कितें आसा पळय तें तरणाट्यान हातीन घेवचें. सद्याच्या ह्या आमच्या काळान आमकां दिसून येता की जे आमी यूथ आसा एक वेगळ्याच वाटेन चल्लेले आसा. एक तो मोबायल फोन आमच्या हातीन आसाच. सो तो घेवन आमी सारकी चल्लेली आसा. जो आमचो कल्चर आहा आमचो गोंयचो जो कल्चर आसा तो खंय तरी शेणत चल्ला. त्या कल्चरा भितर हांव खेळूय घेता. जशें गोंयनान म्हटलें की आमचे कबड्डी जो खेळ आसा तो सद्या खंय तरी शेणला. यूथ सद्या आमचे फोनान गेमींग करपाक लागला. तांकां फोनांतले गेमींग चड इंट्रस्ट येयला. सो हांव तरणाट्या लागीं मागता की ह्या आमच्या ग्रामीण भागांतल्या आमच्या ग्रामपंचायती थ्रू वा आमच्या आतां जे आमदार आसा तांच्या मार्गदर्शना खाला रावून बऱ्या तरेन तुमी कल्चरल एक्टिविटीजांत भाग घेवं शकतात. जे आमचे जशें म्हटलें की धालो फुगडी हे जे सगळे आमचे कल्चर एक्टिविटी आमचे गोंयकारपण आसा पळय ते आमी खंय तरी वयल्या पांवड्यार व्हरू शकता. हे आमी तरणाटे फुडाकार घेवन करूं शकता. ते ह्या हातून आमकां तशेंच नेणटे आनी जाणटे जे आसा तांचो हात लागतलो. म्हणजे कशा तरेन आमचो कल्चर आशिल्लो वा तेजी प्रथा कशी वा कसली आतां आमी आमच्या देवळांनी बी कितें कार्य आसता ते कशा तरेन आसता कित्याक जाता हाची आमकां जाणविकाय आसपाक जाय. ते सकयल्या पातळीसरूच आमी वयर सरपाक जाय. जेन्ना आमचो कल्चरल आनी हे जे बाकीचे ग्रामीण भाग आसा भागांतल्यो गजाली आसा तातूंत जर आमी परफेक्ट जायत न्हू जाल्यार आमकां खंयसरूय फुडें सरपाक कोण फाटीं उरचो ना. आनी तरणाट्यांनी न्हू आतां जे आमचो मोदी सरकार आयला तो सदांच म्हणटा की स्वच्छ भारत हाचेर चड तरेन लक्ष दिवपाची गरज आसा. जे जंय थंय वयता आमी प्लास्टीक पळयता. आमी वाटेर चलतना कितें खालें जाल्यार अशें सोडयता डस्टबीन ना म्हणटा. हें हांगा डस्टबीन घेवन बट तुमी गजाल जी खाता जर तेका प्लास्टीक तुमी ती तुमच्या स्वता कडेन थंय डस्टबीन ना जाल्यार स्वता कडेन दवरूं शकतात. मागीर खंय डस्टबीन जाल्यार उडोवं शकता. जाता तितलें तुमी ट्राय करा की आमी अमके तरेन आमचो खंय ना खंय तरी बारीक ना सारीक हात दितले. अशें ना की तो बाबा पंच आमी निवडून आयला म्हळ्यार पंचूच करतलो वा असो आमदार हाडला तो आमदारूच करतलो. त्या आमदाराक साथ वा त्या पंच मेंबराक साथ दिवपाक आमच्या सारकिल्ल्या तरणाट्यांची खूब गरज आसा. तुमकां जर तुमच्या मनान ज्यो वेगवेगळ्यो आयडियाज आसा तुमकां कितें दिसता करूनशें तुमी वचूं शकता. कोण खंयच न्हयकार दिवं शकना तुमकां की आडोवं शकना की बाबा अमकें अमकें आहा जाल्यार जर बऱ्या तरेन ते करूं शकता जाल्यार डेफिनेटली ताचेर विचार करून तो तुमची आयडिया फुडें व्हरूं शकता. सो तरणाट्यांक तुमकां प्रश्न पडपाक जाय. अजून मेरेन एकूय तरणाट्यांनी आमकां म्हणजे तेंचे कडल्यान प्रश्न येवंक ना. तुमकां एक्चुअली प्रश्न पडपाक जाय. निवडून येता तो फक्त एकूच काम ह्या दिसांनी करता. तो फक्त आपल्या मनशाक घेवन एमएलए कडेन वता की हाका जॉब दी ताका जॉब दी रादर दॅन ही शूड फोकस मोर ऑन हॉलिस्टीक डेव्हलपमेंट ऑफ पर्टिक्युलर एरिया. ते काम सदांच करना. आमी तरणाटे कॅन टेक अ हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी इन पंचायत लेवल. आमी त्या खातीर गव्हर्मेंट कॅन सेट अप अ कमिटी अँड डिसायड वॉट इज द बेस्ट सुटेबल फॉर अ पंचायत लेवल. युथांक आयज गरज आसा आपूण स्वता मुखार सरून पंचायती खातीर कितें तरी सेपरेट करपाचें. तुमी पयलां आसतलें पंचायतीन तेच मनीस डिफरंट रोलान येता. एक तर ताचो मनीस आसा ताची बायल आसा नाल्यार आनी कोण आसता. तर तरणाटे सुशिक्षीत जे तरणाटे आसा तांकां रिक्वेस्ट आसा की ताणें फुडें सरचें आनी हें चित्र बदलचें. कित्याक दीस इज बिकम नाव खानदानी बिजनस कसो. हो बिजनस न्ही हांगा सोशल सर्विसीस. सो फोकस शूड बी मोर ऑन डेव्हलपमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. ते एरियेक कितें जाय तुमी पॅन्डेमिका टायमार पयलां आसतलें जे पंच आसा ते सेपरेटूच आसा पूण खंयचेच लोक कोणाक पावले आनी त्या टायमार इतलें स्ट्रीक आशिल्लें. हांव स्वता म्हजी आवय पॉझिटिव्ह आशिल्ली. म्हाका याद आसा कितें डिफिकल्टीज इनिशियली आयले आमकां तांकां हेल्प करपाक आमकां
तो ताचेर एक आमी सगळ्यांनी तरणाट्यांनी पॉझिटिव्हली घेवपाची गरज आसा की वॉट सेपरेट कॅन बी डन ऑन दीस पंचायत इलेक्शन. ओके, तुमच्या कडल्यान जो इलेक्शन लडोवपाक इच्छूक आसता ताणें सगळ्यान पयलीं म्हणजे आपले जे थोडे फंडामेंटल्स रायट्स आसात आनी फंडामेंटल ड्युटीज आसात ताचो अभ्यास करपाक जाय. कळ्ळें? एकदां निवडून आयलो की फक्त विकास एके विकास म्हणून जो कितें टिपिकल जो प्रोसेस चलता तातूंत तो भाग घेताच, पण तेच्या पयलीं तांणी ह्यो थोड्यो गजाली आसात त्यो समजूंक जाय. तेच्या भायर म्हाका दिसता की एक नवीन इनिशिएटीव प्रत्येक पंचायतीन घेवचो की फंडामेंटल्स रायट्स कळ्ळें आसा आनी ड्युटीज हाजेर एक वेगळें वर्कशॉप आसचें. कळ्ळें? कारण तांकां अंडरस्टँड जावपाक जाय की तांकां सेक्रेटरीच्या मदतीची गरज पडपाक जायना. आनी ह्यो जो विशय आसा रिगार्डींग हें जे कितें म्हणटा आमी कॉन्स्टिट्यूशन आसा ह्यो सगळ्यांत इम्पॉर्टंट आसा. कळ्ळें? सगळे जे आमी विशय आतां जितले आमी आयकले ते सगळे कॉन्स्टिट्यूशनाच्या भितर येता. पंच म्हटलो पंचायत म्हटली ती विथआउट कॉन्स्टिट्यूशन आनी तातूंत जे नमूद केलेले जे आर्टिकल्स आसात तेजे शिवाय जावपाक शकना. थोड्या गजाली जो पर्यंत आमी विलेज लेवलाचेर व्हरना, स्कूल लेवलाचेर व्हरना तो पर्यंत लोकां मदीं थोड्यो गजाली वचना. जशें आमी म्हणटा की कल्चर, म्हाका खबर आसा की पेडणेकारां आमी सगळ्या लोकांक, हांव स्वता सुद्दां एक कला प्रेमी, आमकां सगळ्यांक कलेची खूब अशी आवड आसा. पण त्याच बरोबर सामाजीक लेवलान फक्त सांस्कृतिकान न्ही तर सामाजीक लेवलान जर समज एक बॅलन्स हाडटले कळ्ळें न्ही जाल्यार आमी जशा पद्दतीन पंचा कडल्यान एक्सपेक्ट करता की तो अशा पद्दतीन वागचो. कळ्ळें? एक स्टँडर्ड फॉर्मान किंवा आदर्श वागतोकाक ताका एक जो आमी घालून दिता तेज्या खातीर आमकां स्कुलान कॉन्स्टिट्यूशन व्हरचें पडटलें. कायदो कसो आसा हें आमकां भुरग्यांक आय थिंक म्हाका अशें दिसता की प्रत्येक पंचायतीन ही इनिशिएटीव घेवची की सकाळीं जेन्ना आमी प्रेयर वाचता कळ्ळें तेन्ना इंडियेचें जें प्रिएम्बल आसा कॉन्स्टिट्यूशनाचें तेंय बी वाचप खूब गरजेचें आसा. कारण कशें आसा की सबंद टेन्युअर म्हणा किंवा एखाद्या संपूर्ण मनशाची लायफ ही त्या प्रिएम्बलाचेर चलत आसता आनी त्या चौकटीन आसता खरी म्हटल्यार. गजाली आमी विसरता कित्याक सांग ही गजाल आमच्या पावक पावना. हें जें काम आसा हें काम खंय तरी जावपाक जाय. कारण आमी आमच्या टॅक्सबुकार सुद्दां जेन्ना आमी आमच्या करियराची सुरवात करता तेन्ना ती सगळ्यांत पयली प्रिएम्बलाची एक तेजी कॉपी आसता. कळ्ळें? ती एप्लिकेबल जशी स्टुडंट्साक जाता तशी ती त्या पंचाक जाता आनी सगळ्या अख्ख्या प्रशासनाक जाता.